नमस्कार, श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. महाराष्ट्रातल्या राजकारणावरती एक मालिका आम्ही करतो आहोत. यापूर्वी 2 एपिसोड त्याचे केलेले आहेत. एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याच्या कशा अफवा उडवल्या जात आहेत आणि दुसरा व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणावरती शिंदे आणि फडणवीस यांची कशी पकड आहे. या मालिकेतला आता आम्ही पुढचा व्हिडिओ हा करतो आहोत. एक बातम्या ज्या आल्या होत्या की आता म्हणजे काल जे 6वा टप्पा पार पडला आणि त्याच्यानंतर 7व्या टप्प्यानं ही निवडणूक म्हणजे 18व्या लोकसभेची निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक संपते आहे. या म्हणजे 6व्या टप्प्याच्या वेळेस दिल्लीमध्ये NDAच्या प्रचारासाठी, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिथं आमंत्रित केलं गेलं आणि त्यांनी तिथे कशा वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या याच्या बातम्या समोर आलेल्या. यापूर्वी सुद्धा हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जेव्हा निवडणूक होती तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांनी तिथं मुख्य भूमिका निभावलेली होती. किंवा तावडे भाजपचे जे नेते आहेत त्यांनी बिहारमध्ये कशा पद्धतीनं भूमिका निभावली. म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना केंद्रीय नेते बोलून घेतात, त्यांची कार्यकारिणी बोलून घेते आणि देशभरामध्ये राष्ट्रीय पातळीवरती ते प्रचार कसा करतात. नितीन गडकरींचं तर सगळ्यात चांगलं उदाहरण आहे की ते त्या पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरचे अध्यक्ष कसे बनले होते. म्हणजे भाजप त्यांच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवरती काम करायची संधी उपलब्ध करून देतो. आता माझा जो प्रश्न आहे ज्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे, जे स्वतःला या इंडिया आघाडीचे काय म्हणता येईल त्याला की फार मोठे नेते असे समजून घेत होते किंवा अक्षरशः त्यांना काय त्या आधीचं युपीएचं अध्यक्षपद कसं बहाल करावा अशी तोंड पाटील की काहीच कारण नसताना की जो पक्ष युपीएचा घटक पण नव्हता त्या शिवसेनेचे महान विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी केली होती. ते शरद पवार की ज्यांना कधी काळी युपीएचा अध्यक्ष करा अशी मागणी झाली होती, त्या शरद पवारांना कोणीही बोलवलेलं नाही निवडणूक प्रचारासाठी. इंडिया आघाडीची एक बैठक मुंबईला झाली होती उद्धव ठाकरेंच्या पुढाकाराने, जेव्हा उद्धव ठाकरे जुन्या युपीएचा हिस्सा नव्हते. इंडिया आघाडी तयार झाली, कसं बस यांना त्याच्यामध्ये सामील करून घेण्यात आलं, पण तरीही राष्ट्रीय पातळीवरती उद्धव ठाकरेंना कुठेही कुठल्याही सभेसाठी बोलावलं नाही. किंवा आता जो महाराष्ट्रातली निवडणूक 20 तारखेला संपली 5व्या टप्प्याच्या नंतर, 6वा आणि 7वा आता आहे 2 टप्पे, 1 टप्पा त्यातलाही झालाय, 7वा शिल्लक आहे फक्त आता. पण असं चित्र नाही समोर आलं की म्हणजे काय म्हणता येईल, महाराष्ट्रातला प्रचार संपल्याच्या नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे राष्ट्राचं राजकारण करण्यासाठी म्हणून दिल्लीत जाऊन बसलेले, तळ ठोकून बसलेले. न ह्यांना कोणी विचारलं, न ह्यांचा काही प्रभाव असल्यामुळे हे तिथं स्वतःहून गेले. खरं तर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आहेत. त्यांचं मतदान संख्येनं जरी कमी असलं तरी प्रभावाचा विचार केला तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संपर्क करून राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण जर खरंच करायचं असेल तर पवारांना पण ही संधी होती, पण पवारांना तिथं कोणी विचारलं नाही. आणि उद्धव ठाकरेंना कारण की ते पंतप्रधान कसे होऊ शकतात असे पुन्हा तोंड पाटील की परत त्याच संजय राऊतांनी केलेली आहे. अरे जर तुम्हाला पंतप्रधान व्हायचं असेल, भले तुम्ही हो न हो, तुम्हाला किमान राजधानीमध्ये जाऊन तुमचं काहीतरी तर अस्तित्व निर्माण करावं लागेल. उद्धव ठाकरेंनी यापूर्वी सुद्धा त्यांच्या शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निवडणुका लढवलेल्या होत्या. मागची निवडणूक त्यांनी जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये जाऊन लढवली होती त्याच्या बातम्या केल्या गेल्या होत्या तिकडे एवढ्या मोठ्या मोठ्या. ह्यांचे जे सगळे चाय बिस्कुट पत्रकार आहेत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या सभा तिथं कशा आणि काय झाल्या याच्या बातम्या केल्या इथं बसून. एवढं सगळं केल्याच्या नंतर ह्यांच्या उमेदवारांची तर समजा अमानत जप्त झाली ती जाऊ द्या, पण त्याची कोणी नंतर साधी बातमी काय एकाही माणसाचं त्यांच्या नाव कोणाला माहित नाही. ज्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवली असे शिवबाठाचे जे उमेदवार आहेत त्यांचं काही कोणाला नाव पत्ता माहिती नाही. आता ह्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन त्यांनी काही कुठं प्रचार केला, प्रभावी कुठं भाषणं केलेले आहेत किंवा ज्या प्रमाणामध्ये हैदराबादला सगळ्यात मोठी मराठी माणसं आहेत महाराष्ट्राच्या बाहेरची, इंदोरला आहेत, ग्वाल्हेरला आहेत, बडोद्याला आहेत किंवा दिल्लीला आहेत किंवा खाली कर्नाटकामध्ये गुलबर्ग्याला आहेत, या बिदरला आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी बेंगलोरला पण फार मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आहेत. मग महाराष्ट्राच्या बाहेर जी मराठी माणसं आहेत त्या मराठी माणसापर्यंत पोहोचून ती मतं इंडिया आघाडीकडे वळवायचं काहीतरी तर प्रयत्न यांनी करायला पाहिजे होते. किंवा तशा त्याच्या किमान बातम्या येतील, तिथं तुम्ही जाऊन बैठक घेतल्या, काहीतरी तर व्हायला पाहिजे होतं. काही घडलेलं नाहीये. उलट या इकडे भाजप त्यांच्या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवरती नेतो आहे. देवेंद्र फडणवीस त्याचं सध्याचं ताजं उदाहरण. विनोद तावडे असो
किंवा विजया रहाटकर महिला आघाडीच्या प्रमुख होत्या, त्यांनी त्रिपुरात काय आणि कसा प्रचार केला यापूर्वीच्या तिथल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे पण समोर आहे. हे सगळे भाजप त्यांचे राज्य पातळीवरचे नेते राष्ट्रीय पातळीवरती नेतो आहे. पूनम महाजन यांना भारतीय जनता युवा मोर्चाचं अध्यक्षपद दिलं गेलेलं होतं. हे सगळं नवीन नेतृत्व तयार करण्याचं काम इकडे चालू असताना हे तथाकथित एकतर सगळे महान जाणते राजे, सगळ्यात ज्येष्ठ असे भारतातल्या नेत्यांपैकी एक असलेले शरद पवार या निवडणुकीमध्ये आता 5 टप्पे संपल्याच्या नंतर 6व्या टप्प्याच्या वेळेस यांना कुठं बाहेर का नाही बोलवलं, किंवा नियोजन करायचं आहे, पुढचे काहीतरी धोरण ठरवायचं आहे, असंख्य गोष्टी आहेत. तसं काहीही होताना दिसत नाही. हे इथं बसतात, यांच्या सोयीने इथले पत्रकार मॅनेज करतात. मी तुम्हाला एक परत जुनी आठवण सांगतो. 2018ची गोष्ट आहे आणि राज्यसभेमध्ये उपसभापती पदाची निवडणूक चालू होती आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला कसं ती संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण तेव्हा त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या, त्यांचा अर्ज कसा भरला आणि ह्या बातम्या फुकट फुगवल्या गेल्या. मी तेव्हा योगायोगानं माझ्या कौटुंबिक एका कार्यक्रमासाठी म्हणून बेंगलोरला होतो आणि मी त्या बेंगलोरला जेव्हा मी वर्तमानपत्रात वाचतो तिथं कुठंच काही बातमी नाही. आणि तेव्हा ह्या सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रातल्या बातम्याचे जेव्हा कटिंग यायचे व्हॉट्सअपवरती, दिल्लीत स्थित एका या क्षेत्रातल्या मित्राला विचारलं की अरे अशा बातम्या येत आहेत आणि ह्याच्यामध्ये मी बेंगलोरला बसलेलो आहे, बेंगलोरच्या कुठल्याच वर्तमानपत्रामध्ये काहीच बातमी नाही आणि हे कुठल्या पद्धतीनं सांगतायत. त्यानं सांगितलं या बातम्या फक्त महाराष्ट्रामध्ये मॅनेज केलेल्या आहेत. तिथल्या पत्रकारांना हाताशी धरून राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभं राहणार अशी पण चर्चा नाहीये. त्यांनी अर्ज भरला, त्यांना झक मारत अर्ज माग घ्यावा लागला, काँग्रेसनी ती जागा सोडलीच नाही. आपल्या सहकारी पक्षांना काँग्रेसचा उमेदवार तिथं उभा राहिला, तो पडला, ती गोष्ट वेगळी. म्हणजे हे इथं बसूनच आम्ही राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण काय आणि कसं करतो असं बोलतात. प्रत्यक्षामध्ये यांना कोणीही बाहेर विचारत नाही. ही अवस्था ज्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले होते सत्तेसाठी त्या शरद पवारांची आहे. इथे तुम्हाला वाटेल तसं पत्रकार परिषद घेता येतात किंवा अनिल देशमुख जेव्हा कोरोनाच्या काळात तुम्ही म्हणता बाहेर कसे पडले नाही पण त्यांनी बाहेरून पत्रकार परिषद घेतली असं एका पत्रकार मुलीनं त्यांना टोकल्याच्या नंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदच गुंडाळली आणि त्यानंतर आजतागायत एकही पत्रकार परिषद घ्यायची हिंमत शरद पवारांची दिल्लीला झालेली नाही. ह्यांचं जे काही आहे ना, गल्लीमध्ये बसायचं आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, प्रत्यक्षात दिल्लीत यांना कोणी विचारत नाही. आताची निवडणूक हा एक त्याचा पुरावा होता की तुम्ही आता इथं बसूनही बातम्या देतात की इंडिया आघाडीला अनुकूल वातावरण कसं आहे, मोदीबद्दल नाराजी कशी आहे, मोठं परिवर्तन मला दिसतं. इथंच बसून हे दिल्लीला जायला तयार नाहीत, दिल्लीला यांना कोणी बोलवायला तयार नाही. यांच्या कुठं सभा झाल्या, कुठं बैठका झाल्या. एक बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी, या सगळ्या जेव्हा अजून इंडिया आघाडी तयार झालेली नव्हती, युपीएतच सगळं चालू होतं आणि घनश्याम तिवारी म्हणून समाजवादी पक्षाचे जे प्रवक्ते आहेत ना, टटर करतात ते नेहमी वाहिन्यांवरती, त्यांच्या पुढाकाराने ही बैठक बोलली होती शरद पवारांच्या घरी. यशवंत सिन्हा यांना तेव्हा राष्ट्रपती पदासाठी उभं करायचा सगळा विषय चालला होता. पवारांनी अंग झटकलं कारण की फार मोठे लोक तिथं आलेच नाहीत. आणि काय म्हणून सुटका करून घेतली पवारांनी तेव्हा की बैठक फक्त माझ्या घरी झाली कारण की ते सगळे माझे स्नेही आहेत, जवळचे, म्हणून बाकी माझा काही संबंध नाही. न रवा कुंज रवा, काही भूमिकाच घ्यायची नाही कारण की माहिती आहे की काही होणार नाही. हे जे आधी युपीए नंतर इंडिया आघाडीचं जे काही कडबोळ तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणताय त्याला छिद्र पडलेला फुगा येतो, किती हवा भरली तरी तो फुगतच नाही. आणि जोपर्यंत राहुल गांधीचं असं हे जे निष्काम असं नेतृत्व आहे, कितीही लॉन्च करा ते लॉन्चच होत नाही असं जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाच्या खाली हे होणार नाही. त्या नेतृत्वाला सोडायला ते जे सगळे दरबारी काँग्रेसी लाचार असे राजकारणी ते तयार नाहीत. आणि इकडे बसून तुम्ही फक्त गप्पा मारता राष्ट्रीय पातळीवरच्या. आणि त्याच वेळीस देवेंद्र फडणवीस सारखा नेता राज्यातून उठून राष्ट्रीय पातळीवरती पोहोचतो, विनोद तावडे सारखा नेता पोहोचतो, विजया रहाटकर सारखी त्यांची एक महिला आघाडीची नेता उठून त्रिपुरात जाऊन प्रचार करते आणि हे काहीच कुठं दिसत नाहीत. ईशान्य भारतामध्ये यांच्या ज्या राज्यामध्ये पक्ष निवडून आला ते सगळे आमदार भाजप बरोबर निघून गेले. शरद पवारांना काहीच बोलता नाही आलं. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना ही त्यांचे सगळेच्या सगळे आमदार उठले आणि त्यांनी भाजपला पाठिंबा देऊन टाकला. यांना आता पत्ता नाही इथं आणि ते सांगायत की आम्ही इंडिया आघाडीमध्ये कसे बरोबर आहोत. या आत्ताच्या
निवडणुकीमधून 18व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 5 टप्पे संपल्याच्या नंतर शेवटच्या 2 टप्प्यासाठी का होईना किंवा दिल्लीतल्या मतदानाच्या निमित्ताने यांना संधी होती, हे तिथे जाऊ शकत होते. न ह्यांनी ती घेतली, न ह्यांना कोणी तिथं बोलवलं. हे आपले गल्लीतच बसून राहिले आणि गल्लीत बसून हे सांगतायत की दिल्लीत आम्हाला कसा भाव आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.